हॅलो स्टुडंट. आजच्या या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत विमा नियमन आणि विकास प्राधिकरण अधिनियम 2002 म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच IRDA रेग्युलेशन 2002. आता IRDA या संस्थेची स्थापना करण्याचा उद्देश काय आहे आणि कोणत्या समितीच्या अंतर्गत या रेग्युलेशनची स्थापना झाली आहे, तसेच या IRDA स्थापन करण्याचा मेन उद्देश काय आहे, तसेच IRDA संस्थेची भूमिका व कार्य काय आहे हे या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. मी आधी तुम्हाला या अगोदरच्या पिरियडमध्ये खाजगीकरण आणि उदारीकरणमध्ये तुम्हाला सांगितलंच की आपल्या भारत देशातील विमा कंपन्यांचे तसेच इतर कंपन्यांचे खाजगीकरण म्हणजे जे गव्हर्मेंटच्या ताब्यात होते अशा उद्योगांचे खाजगीकरण करण्याची जी शिफारस आहे ती नरसिंह कमिटीने मांडली होती. आणि नरसिंह कमिटीचा मुख्य उद्देश असा होता की जे आपल्या देशामध्ये सरकारच्या क्षेत्रामध्ये किंवा सरकारच्या अधिपत्याखाली जे उद्योग आहे, ज्या विमा संस्था आहे, त्यांचे खाजगीकरण व उदारीकरण करण्यात यावे आणि त्यांना देशामध्ये विमा व्यवसाय करण्यास स्वतंत्रता देण्यात यावी आणि याबरोबरच विदेशी बँकांच्या कार्यप्रणालीतसुद्धा स्वतंत्रता प्रदान करण्यात यावी असं या शिफारसी या नरसिंह कमिटीच्या शिफारसीने सुचविलं. या व्यतिरिक्त या समितीने आणखी एक शिफारस केली की अशा विदेशी बँकांच्या कार्यप्रणालीवर तसेच विमा कंपन्यांच्या कार्यप्रणालीवर म्हणजे या सर्व बँका आणि या सर्व कंपन्या आणि विमा कंपन्यांच्या खाजगीकरणानंतर जे कार्यात वाढ झाली आहे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तीय संस्थेच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण करू शकेल आणि ज्यात विमा कंपन्यासुद्धा सामील असतील. अशी एक म्हणजे समिती निर्माण करावी की जी समिती या विमा कंपनीच्या कार्यावर सुद्धा देखरेख करेल तसेच इतर बँका आहे यांच्यासुद्धा कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवू शकेल. अशी समिती निर्माण करण्याचा शिफारस नरसिंह कमिटीने केला. मग नरसिंह कमिटीने आपल्या अहवालात हे सुद्धा नमूद केले की कोणतीही विदेशी बँक आणि विमा कंपनीच्या कार्यप्रणालीत स्वतंत्रता प्रदान करण्यात यावी आणि नवीन औद्योगिक नीती ज्यामध्ये सरकारने उदारीकरण आणि खाजगीकरणावर जो जोर दिला होता त्याची मक्तेदारी या ठिकाणी संपुष्टात करण्यात यावी. त्याकरिता व्यापार पद्धती कायदा कोणता होता 1969 म्हणजेच मोनोपोलिस्ट अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ॲक्ट ज्याला आपण म्हणतो MRTP ॲक्ट 1969 असा व्यापार पद्धतीचा जो कायदा होता. तसेच परकीय चलन विनिमय कायदा म्हणजे द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 तसेच फेरा ॲक्ट 1973चा फेरा ॲक्ट आणि MRTPचा 1969चा ॲक्ट आणि फॉरेन एक्सचेंज
मॅनेजमेंटचा 1999चा ॲक्ट या सर्वांचे उदारीकरण त्यावेळेस करण्यात आले. आणि फेरा ॲक्ट 1973मध्ये उदारीकरणामुळे बरेच मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि सुधारित फेरा ॲक्ट 1999मध्ये नवीन पास करण्यात आला. पूर्वीचा फेरा ॲक्ट कोणता होता? 1973. याचे उदारीकरण केल्यानंतर मग काय झालं आहे? फेरा ॲक्ट 1999चा नवीन पास करण्यात आला. आणि याशिवाय संबंधित व आकस्मिक विषयावर कार्य करणे हे सुद्धा फेरा ॲक्टचे महत्त्वाचे कार्य होते. आणि IRDAचे मुख्य कार्यालय कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि या प्राधिकरणाची स्थापना संसदेच्या अधिकारांतर्गत म्हणजेच IRDAचा कायदा 1999च्या द्वारा केल्या गेली. IRDAचे मुख्य कार्यालय कुठे आहे? हैदराबाद इथे आहे. आणि या प्राधिकरणाची म्हणजे IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची कायदा आहे 1999 द्वारा पास केलेला. ही संस्था काय करते? भारतीय विमा उद्योग आणि विम्यासंदर्भात सर्व घटनांना नियंत्रित करण्याचं कार्य करते. म्हणजे भारतामध्ये जेवढे विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांच्या कार्यावर देखरेख करण्याचं काम IRDA करते. तसेच विमा क्षेत्रात जेव्हा जेव्हा काही म्हणजे विवाद होतात तेव्हा हे विवाद मिटवण्याचं काम तसेच मिटवण्याकरता आवश्यक ती उपाययोजना करण्याचं काम IRDAच्या मार्फत केलं जातं. आणि जी कोणती विमा कंपनी नियमांचं उल्लंघन करेल अशा विमा कंपनीवर त्वरित खटला भरवणे किंवा अशा अशा कंपनीला IRDAच्या माध्यमातून उल्लंघन जर त्यांनी केलं तर हस्तक्षेप करते IRDA आणि त्या ठिकाणी तो मुद्दा सोडवण्याचं काम करते. IRDA द्वारा दिलेल्या सूचनांचे पालन ज्या कंपन्यांनी केलं नाही त्यांना आर्थिक दंडसुद्धा त्यांच्यावर आकारला जातो. त्याचप्रमाणे विमा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा अशा कंपन्यांवर किंवा विमा व्यवसाय कंपन्यांवर प्रतिबंध लावले जातात ज्या कंपन्या आपलं नियमांचं पालन करत नाही अशा कंपन्यांवर. आता IRDA कोणकोणते कार्य करते हे आपल्याला पाहायचं आहे. जसं IRDAचा मुख्य उद्देश कशासाठी आहे की आपल्या देशातील विमा कंपन्या ज्या आहेत त्यांचं खाजगीकरण झालेलं आहे. अशा खाजगीकरण करणाऱ्या विमा कंपन्यांचा मुख्य उद्देश काय होता की जास्तीत जास्त नफा मिळवणे आणि याच्यासाठीच ते कार्य करत होते. मग त्यासाठी ते ग्राहकांना जी सोयीसुविधा पाहिजे होती तीसुद्धा व्यवस्थित उपलब्ध करून देत नसे. तसेच खाजगीकरणामध्ये देशाचा जो आर्थिक विकास करण्याकरता म्हणजे कल्याणकारी योजना ज्या राबवल्या जात होत्या त्या राबवण्यामध्ये मोठ्यात मोठा हातभार खाजगीकरणाच्या अगोदर विमा कंपन्यांचा होता. तो आता खाजगीकरणानंतर फार कमी झाला किंवा नसल्यासारखेच झाले असे या ठिकाणी दिसले आहे. म्हणून अशा विमा कंपन्यांच्या कार्यांवर देखरेख ठेवण्याकरता IRDA या 1999च्या कायद्याअंतर्गत IRDAची स्थापना करण्यात आली आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं कारण काय आहे की विमा कंपन्यांचे रजिस्ट्रेशन करणे आणि विमा कंपन्यांचे नियोजन आणि नियंत्रण कसं करायचं यासंबंधी आवश्यक ती उपाययोजना सुचविणे हे IRDAचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर IRDA काय करतं की विमा व्यवसाय कशा प्रकारे वृद्धिंगत होणार
याकडे जास्त लक्ष देत असते. त्याच व्यतिरिक्त विमा व्यवसाय वाढवण्यासोबतच विम्याचे पुनर्विमा कशाप्रकारे केला जाईल यावर सुद्धा भर IRDA देत असे. म्हणजेच विमा व्यवसाय आणि पुनर्विमा व्यवसायाच्या नियमित वृद्धीसाठी तसेच नियमित वृद्धी होण्याकरता प्रोत्साहन देण्याचं काम IRDA करत असे. त्याच्यानंतर IRDA हा विशिष्ट म्हणजे विमा कंपनीचा जो एजंट आहे त्याची नियुक्ती करणे, त्याला परवाना देणे आणि त्याच्यासाठी आवश्यक ते व्यावहारिक प्रशिक्षण कोणते आहे हे निश्चित करण्याचं काम IRDAच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे IRDA काय करते, मग ती LIC एजंटची परीक्षा घेते. LIC एजंटची परीक्षा झाल्यानंतर त्यांना लायसन्स देते. तसेच त्याच्या लायसन्स दिल्यानंतर त्यांना पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम, कोणतं प्रशिक्षण दिलं पाहिजे, किती कालावधीचं दिलं पाहिजे हे सुनिश्चित करण्याचं कामसुद्धा IRDA मार्फत केलं जातं. तसेच विमा कंपनी आणि विमा मध्यस्थ यांच्यामध्ये जेव्हा केव्हा विवाद होतो तेव्हा तो विवाद सोडवण्याकरता IRDA ही मध्यस्थ म्हणून कार्य करत असते. त्यानंतर जीवन विमा कंपनीला पंजीकरण करण्याचं प्रमाणपत्र सुद्धा IRDAच्या माध्यमातून दिले जातं. म्हणजे IRDA ही SE विमा कंपनीची कंपनी आहे. म्हणजे विमा कंपन्यांवर देखरेख ठेवणारी कंपनी असल्यामुळे सर्व विमा कंपन्यांना IRDAने सुचवलेल्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. IRDAने सांगितलेले कार्य त्यांना पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी जीवन विमा कंपनीने IRDAकडे पंजीकरण केल्यास त्याचं पंजीकरण प्रमाणपत्र निर्गमित करण्याचं कामसुद्धा IRDAचं आहे. त्याच्यानंतर IRDA हे सुचविते की प्रत्येक विमा कंपनीने आपले अकाउंट कसे मेंटेन करायचे, म्हणजेच लेखापुस्तके कसे ठेवायची, कोणकोणती लेखापुस्तकं ठेवली पाहिजे. तसेच म्हणजे प्रीमियम नाही आपलं विम्याचं रिन्युअल कसं केलं पाहिजे, त्यासाठी कोणती पद्धती अवलंबली पाहिजे आणि नवीन संशोधन विमा योजनेमध्ये केले पाहिजे. तसेच अभिकर्त्याने जर का स्वतःहून काम सोडणे तसेच त्याचे निलंबन इत्यादी संबंधीचे प्रमाणपत्रसुद्धा IRDAच्या माध्यमातून दिलं जातं. त्याच्यानंतर कायद्यातील प्रयोजने पूर्ण करण्यासाठी विमा कंपनी आणि विमा अभिकर्ते यांच्याकडून योग्य फी आणि शुल्क वसूल करणे. म्हणजे कायद्याची प्रयोजने पूर्ण करण्यासाठी विमा कंपनी काय करते, विमा अभिकर्ते यांच्याकडून योग्य ती फी आकारते आणि ही शुल्क वसूल करण्याचं काम हे कोणाच्या माध्यमातून केलं जातं, IRDAच्या माध्यमातून केलं जातं. नंतर विमा कंपनीला कोशाच्या गुंतवणुकीला नियमित प्रोत्साहित करणे, तसेच राखीव निधी किती आहे, किती बनवायचा यासंबंधी वेळच्या वेळी त्यांना मार्गदर्शन करत राहणे हे सुद्धा IRDAचे कार्य आहे. त्यानंतर विमा कर्त्याच्या प्रीमियम आयचे प्रतिशत प्रमाण निश्चित करणे. आता विमा कर्त्याचे प्रीमियम किती द्यायला पाहिजे, आपण याच्या आधीच्या कोर्समध्ये बघितलं होतं की प्रीमियम कसं कॅल्क्युलेशन केलं जातं. जसं तर ज्या ठिकाणी धोका जास्त असेल तर अशा ठिकाणी प्रीमियम जास्त भरले जाते, ज्या ठिकाणी वय जास्त येत असेल त्या ठिकाणी प्रीमियम जास्त भरले जाते आणि ज्या ठिकाणी फॅसिलिटी ही कमी दिली जाते, म्हणजे विमा पॉलिसीला फॅसिलिटी कोणत्याही प्रकारची दिली जात नाही तर अशा वेळेस त्या ठिकाणी जास्त प्रीमियम आकारले जाते. अशा प्रकारे प्रीमियमची आकारणी कशी करावी, किती करावी यासंबंधीचे नियम IRDAच्या द्वारे तयार केले जाते.
तसेच प्रत्येक विमा कंपनीने काही राखीव निधीचा कोष हा आपल्याकडे जमा करण्यात यावा. हा किती जमा करण्यात यावा, किती टक्के करण्यात यावा, जेणेकरून आपली राखीव निधीतून राखीव निधीतून निघणाऱ्या रकमेच्या माध्यमातून आपण देऊ शकलो पाहिजे. अशा पद्धतीनं राखीव निधी हा तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक ती पाऊल उचलणे हे IRDचं कर्तव्य आहे. त्यानंतर आहे विमाकर्त्याचे प्रीमियम आयचे प्रतिशत निश्चित करणे. म्हणजे आताच मी सांगितलं की विमा प्रीमियम कसं निश्चित करायचं हे सांगण्याचं कार्य IRDA करत असते. आता विमेदारांची विमा कंपनीच्या विरोधात तक्रार ऐकणे. कधी कधी काय करतात विमेदार, विमा कंपनीच्या अगेन्स्टमध्ये तक्रार किंवा एखादा काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल करतात. मग अशा वेळेस त्यांची तक्रार ऐकणे व त्यावर आवश्यक तो निर्णय देण्याचं कार्यसुद्धा IRDAला करावं लागतं. आणि विमा अभिकर्ते आणि विमा मध्यस्थ यांच्यासाठी लायसन्स प्रदान करण्याचं कामसुद्धा IRDAला करावं लागतं. आणि यासोबतच ग्रामीण क्षेत्र आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग यांना विमा संरक्षण प्रदान करण्याचं कार्यसुद्धा IRDA माध्यमातून केलं जातं. आणि विमा कंपनीद्वारा विमा कंपनीकडून जमा केलेल्या प्रीमियम राशीची गुंतवणूक करणे आणि त्याचे नियंत्रण करणे हे सुद्धा IRDAचं प्रमुख कार्य आहे. आता याच्यानंतरच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगेल ना असं की फंड इन्व्हेस्टमेंट काय आहे, ठीक आहे. आणि विमा कंपन्या ह्या फंड गोळा करत असतात. म्हणजे ह्या प्रीमियमच्या माध्यमातून जो पैसा LIC कंपनीकडे जमा होतो त्याला आपण काय म्हणतो, फंड म्हणतो. मग अशा प्रकारचे या फंडाची रक्कम प्रीमियमच्या माध्यमातून तयार झालेली असते. तर ही इतरत्र गुंतवून त्यांना एक प्रकारचं उत्पन्नसुद्धा प्राप्त होत असते. तर मग अशा वेळेस IRDA काय करतं की हा जमा झालेला जो पैसा आहे तो मार्केटमध्ये म्हणा का खाजगी कंपन्यांमध्ये म्हणा, ज्या ठिकाणी हा सुरक्षित पण राहील पैसा आणि त्याच्यापासून काही विमा कंपनीला इन्क्रिमेंट म्हणजेच प्रॉफिटमध्ये सुद्धा वाढ होऊ शकेल, अशा ठिकाणी नोंदविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे तसेच वेळच्या वेळी मार्गदर्शन करण्याचं काम IRDAच्या माध्यमातून केलं जातं. आणि या व्यतिरिक्त इतर कोणत्याही विहित शक्तीचा उपयोग करणे आणि ज्या ठिकाणी आपण अडलो आहे अशा वेळेस नवीन कोणती आयडिया लावायची आणि त्यावर काय उपाययोजना सुचवायचं हे सुद्धा IRDAलाच करावं लागत असे. अशा प्रकारे IRDAची स्थापना कशाच्या माध्यमातून झाली आहे, फेरा या संस्थेच्या माध्यमातून झाली आहे. आता IRDA काय करते, आता फेरा ह्या कायद्याअंतर्गत विदेशी कंपन्या ज्या होत्या त्यांना 51% जी गुंतवणूक आहे ती प्राथमिक क्षेत्रात करण्याची अनुमती प्राप्त झाली. म्हणजे ज्यावेळी विदेशी कंपन्या आपल्या देशामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांना फेरा नवीन जो कायदा होता 1999चा, या कायद्याअंतर्गत विदेशी कंपन्यांना गुंतवणुकीस 51% प्राथमिक क्षेत्रात करावी अशी अनुमती या ठिकाणी दिल्या गेली. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आणि विदेशी कंपन्यांचा भारतात कार्य करण्यासाठी परवानगीसुद्धा देण्यात आली. फेरा कंपनीच्या अंतर्गत जो फेरा कॉन्ट्रॅक्ट आहे, कायदा आहे 1999चा, या कायद्याच्या अंतर्गत काय म्हटलेलं आहे की
विदेशी कंपन्या ज्या भारतामध्ये विमा कार्य करण्यासाठी आल्या अशा भारतीय रिझर्व्ह बँकेने, खाजगी बँकेने तसेच विमा संस्था तसेच गुंतवणूक संस्थांचा भारतातील बँकेमध्ये 20% कॅपिटल गुंतवण्याची या ठिकाणी परवानगी दिली आहे. मग अशा प्रकारे एवढ्या सगळ्या फेराच्या अंतर्गत जे येतात कंपन्या त्यांच्यावर देखरेख करण्याचं काम IRDAचं होतं. त्यानंतर मग IRDAने काय सांगितले की मेहरोत्रा समितीच्या शिफारसींना लक्षात घेऊन IRDAचं बिल त्या ठिकाणी पास केलं आणि हे बिल 1994 मध्ये शिफारसींना लक्षात घेऊन IRDAचे बिल प्रारूप तयार करण्यात आले आणि या सरकारने सर्व विमा कंपन्यांना खाजगीकरणाच्या प्रस्तावात धुडकून लावले, कारण या ठिकाणी खाजगीकरण करण्यात यावं असं जास्तीत जास्त जोर दिला. परंतु मेहरोत्रा समितीने 1994 मध्ये ज्या काही ज्या काही शिफारसी करण्यात आल्या त्या शिफारसीमध्ये IRDAने काय केलेलं आहे की त्या शिफारशी लक्षात घेऊन IRDAचं बिल पास करण्यात आलं आहे आणि यामध्ये सरकारने सर्व विमा कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला त्यावेळेस धुडकावून लावले आणि IRDAच्या बिलाला पारित करण्याचा उद्देश 1938 साली LIC कायदा 1956 आणि RBI कायदा 1972 यांना संशोधित करणे हा होता. आणि त्यानंतर हे जे बिल आहे IRDA हे जे बिल आहे ते पास करून त्याची अंमलबजावणी करण्याचा मुख्य उद्देश विमा क्षेत्रात विस्तृतपणे आणणे हा होता. याशिवाय हे जे बिल होतं IRDA 1999चं नवीन जो कायदा केला त्याच्या आधीचं जे बिल होतं हे बिल पास करण्यासाठी IRDAने काय केलं आहे, बिल पास केलं आणि IRDAने त्याची अंमलबजावणी करण्याचा मुख्य उद्देश विमा क्षेत्रात विस्तृतपणा आणणे हा होता तेव्हा. आणि त्याच्यामध्ये मेहरोत्रा कमिटीने या सत्यतेला स्थापित केले की विदेशी विमा कंपन्यांना भारतात व्यवसायाची परवानगी देण्यात यावी. म्हणजे मेहरोत्रा समितीने 1994 मध्ये जेव्हा IRDA हे जे बिल पास करण्यात आले तेव्हा काय केलं की वाजपेयी सरकारने IRDAचं बिल जे पास केलं होतं त्याची अंमलबजावणी 1999 मध्ये हे बिल पास झाले आणि IRDA या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर IRDAच्या अंतर्गत विमा नियमन आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAची एक नवीन स्थापण्याचा काम करण्यात आली. नवीन स्थापना किंवा एक नवीन कार्याची स्थापना या ठिकाणी केली असं आपल्याला दिसून येते. आता यामध्ये IRDAच्या उद्देशांमध्ये काय होतं, पहिला उद्देश की ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांच्या साधनसामुग्रीमध्ये समन्वय आणि एक प्रकारचं समन्वय निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असे. आणि IRDA ॲक्ट त्यानंतर 2000 मध्ये
नोंदणी अर्जाच्या आमंत्रणासह स्कंद विपणीचे पदार्पण केले आणि त्यामध्ये परदेशी कंपन्यांना 26% गुंतवणुकीची स्थापना करण्याची परवानगी देण्यात आली. आणि विमा कायदा 1938 सेक्शन 114A च्या अंतर्गत नियम तयार करण्याचे अधिकार असलेल्या प्राधिकरणाने 3000 पासून कंपनीच्या नोंदणीपासून 2000 पासून कंपनीच्या नोंदणीपासून पॉलिसीधारकांच्या हितांच्या संरक्षणासाठी प्रीमियम हे बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे IRDA निर्मितीचा मुख्य उद्देश हा होता की विमेदारांचे आणि विमा उद्योगाचे हित पाळणे किंवा IRDAचा मुख्य उद्देश उद्योगाचं हित आणि उद्योगांचे हक्कांना पाठबळ देणे होतो. तसेच विमा उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन देणे आणि विमा उद्योगाबाबत खात्री देणे हे सुद्धा विमा नियमन आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAची उद्देश होते. आणि विमा व्यवसायात असलेल्या आर्थिक बाजारात पारदर्शकता व सुलभपणा आणणे हे सुद्धा IRDAचे मुख्य उद्दिष्ट आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर विमा अधिनियम आणि विकास प्राधिकरण हे असे पुस्तक आहे की ज्याचे विमेदारांच्या हितांचे रक्षण करणे व त्यासाठी उपाय निश्चित करण्याचे काम IRDAच्या माध्यमातून केलं जातं. तसेच मगाशी आपण जे IRDAचे कार्य बघितले त्याच्यावरूनच या ठिकाणी त्यांची भूमिका आपल्याला दिसून येते. जसं विमा उद्योगाच्या पद्धतशीर वाढीस प्रोत्साहन देणे आणि यांनी म्हटलं आहे की विमा उद्योगाच्या पद्धतशीर वाढीस प्रोत्साहन देणे आणि त्यांना सुरक्षितता प्रदान करणे जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रकारचे आर्थिक वाढीस मदत करणे. त्यानंतर आहे प्रामाणिकपणा, वाजवी व्यवहार, आर्थिक व्यवहार आणि नियमन करणाऱ्या क्षमता यांचे उत्पन्न निकष निश्चित करणे आणि जाहिरात करणे, प्रशिक्षण तसेच निरीक्षण करणे याची अंमलबजावणी ही IRDAच्या माध्यमातून केली जाते. ओके.